देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः 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 राधा मेरी स्वामिनी मैं राधे की दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कवास वृंदावन कवास वृंदावन कवास। जय जय राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर जय जय माखन चोर। आइए हनुमंत विराज 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 चिंतन सेवा जी चालू आहे तो विषय आहे शिव महापुराण श्री शिव महापुराण समिती वाशिम यांच्या निदर्शनातून अथांग परिश्रमातून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आयोजकांचे नाम उल्लेख करणे अत्यंत जरुरी आहे म्हणून ॲडव्होकेट अमरसिंह देवीसिंह ठाकूर श्री विजयराव रमेशराव गोलाईत श्री संदीप शंकरराव महल्ले आणि श्री सुखदेव दादा राजगुरू श्री गजानन जितकर सर श्री डॉक्टर साबळे आणि राजू भाऊ जितकर ज्यांनी हे सुंदर स्टेज दिलेलं आहे। त्यानंतर श्री संतोष भाऊ मार्कंडे श्री सदाशिव जाधव काका ज्यांच्याकडे आताच फराळाचा कार्यक्रम झाला सदाशिव जाधव काका पद्माकर बाळूभाऊ लोणसुने श्री मधुकर भाऊ लोणसुने श्री बबन भाऊ जितकर आणि श्री संतोष भाऊ जितकर श्री समाधान भाऊ जितकर हितवे सर सोनटक्के सर गजानन भाऊ शेवाळे ज्यांच्याकडे रात्री भोजन झालं प्रीतिभोज। आता परमात्म्याच्या कृपेने आपण या ठिकाणी कथेचं आयोजन केलेलं आहे। अतिशय भाग्य आहे माऊली आपल्या हस्ते परमात्मा एवढं कार्य करून घेत आहे। त्यामध्ये अनेक जण श्रमदान करतायत। त्यामध्ये इंद्रजित दादा ठाकूर आणि सीमावहिनी ठाकूर या अथांग परिश्रम इथे करत आहेत। त्यानंतर नंदामाय त्यानंतर गावंडे माय त्यानंतर आमच्या ज्योती आई ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या संकल्पातून हा कार्यक्रम निर्माण झालेला आपल्याला दिसत आहे। दिवसांदिवस भव्याचे रूप कार्यक्रम घेत आहे माऊली। शून्यातून थोडं थोडं करत जावं असं काही होतं की त्याचा पार आपली बुद्धी लावू शकत नाही।
तसं आपल्या कार्यक्रमाला वाशिमकर मंडळी अत्यंत भरभरून साथ देत आहेत। माता माऊल्या सुद्धा आरामाची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी येऊन हजेरी लावतायत। त्यानंतर आज सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, पण विशेष आज एक व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे, म्हणजे नंदाताई चौधरी, ज्या बँकेच्या संचालिका आहेत मध्यवर्ती बँकेच्या, त्या सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत। आणि नीताताई गावंडे सुरुवातीपासूनच, आणि त्यांचं न्यारळ सुद्धा आपल्याकडे काल आलं। बरं, विनायक नगर मध्ये कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विनायक नगर मध्ये 5व्या महिन्यात कथा घ्यायची आहे, पण तिची तारीख अद्याप ठरली नाही। तारीख ठरली की लगेच तुम्हाला कळवू आम्ही। त्यासाठी तुम्ही मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईल नंबर असेल तर काढा मोबाईल, तुम्हाला नंबर देते। आणि बऱ्याच माता माऊल्यांची इच्छा आहे की कालचे मंत्र जे सांगितले गेले ते परत सांगावे। नंदी पूजेचा मंत्र, शिवपूजेचा मंत्र, ठीक आहे, मी तुम्हाला सर्व मंत्र देईल, तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या किंवा पहिले नंबर घ्या। 93 हळूहळू घ्या, परत सांगते, 93-077 18-3-18, सोपा आहे। 93-077 18-3-18 झाला का सर्वांचा? ज्ञानेश्वरी ताई काळबांडे टू कॉलर नाव सुद्धा येणार आहे। आणि वाटल्यास माझ्या मिस्टरचा पण सांगते, जे माझ्या रथाचे सारथी आहेत, ऐका। झाला का पहिला? का सांगू परत? 93-077 18-3-18 18-3-18 18 दोन वेळामध्ये 3 येतात। झाला? आता माझ्या मिस्टरचा घ्यायचं असेल ते पण सांगते, हे नाही लागला तर ते लागणार। 97 63 28 21 78 आलं? आपलाच लागते, त्यांचं कामही पडत नाही, पण असं या द्वारकाताई 6व्या दिवशी हजेरी लावली। माऊली आल्या, गुरु भगिनी आहेत माझ्या। बघा, आपला जो विषय चालू आहे तो शिव महापुराण, आणि शिव महापुराणातला विषय आज 6व्या दिवसापर्यंत येऊन टेकलेला आहे। तर आज आपल्याला शुभ विवाह, शिव पार्वती विवाह पाहायचा आहे। जगातला पहिला विवाह, जगात जितके विवाह झाले त्याच्या सर्वात पहिले जो विवाह झाला तो म्हणजे शिव पार्वती विवाह। तो विवाह आपण 4च्या नंतर तो सोहळा करणार आहोत। त्यासाठी आज नटून फटून सर्वजणी आलेल्या आहेत। सहसा त्या पैठण्या प्रत्येकाच्या अंगावरती दिसत आहेत। वऱ्हाड सुद्धा पांढरे शुभ्र कपडे घालून आलेला आहे, वऱ्हाडी। कारण वऱ्हाडी गायचं का? वऱ्हाडी आल्या वऱ्हाडने बैसल्या टेकी, आल्या वऱ्हाडने बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी। वराड आलया, वराड आलया, वराड आलया, वराड मी कोणाचे मनसाला कोणी, मी कोणाचे मनसाला कोणी, मी कोणाचे मनसाला कोणी, मी कोणाचे मनसाला कोणी। Oh,
वा, नामदेव महाराजांची रचना आहे मी कोणाची मग सांगा. माऊलीची रचना आहे, माऊलीची ज्ञानोबराय म्हणतात या ठिकाणी मी कोणाची आहे आणि हे मला कोणीतरी सांगा. हाच प्रश्न संतांकडे जीवाने करावा. तसंच प्रस्तुत रचनेतून ज्ञानोबराय हेच विचारतायत. आपण वऱ्हाडी बनून आलेलो आहोत. आपल्या इथे लग्न सोहळा सुद्धा आहे, पण 4च्या नंतर सोहळ्याचं पाहूया. आता आपला विषय काय चालला होता? 11वा अध्याय चालला होता ना. मला तुला कशाला बसवलं इथं? एवढे हार घालून बसली ना, मला विचारते का? नाही, मला सांगितलं माऊलीने एका रस्त्यावरच सांगितलं, आताही मला विषय लक्षात आहे. आणि खरे श्रोते तेच आहेत की जे सिंहावलोकन करतील, त्याचं मनन करतील, त्याचं ध्यासन करतील, तर तेच खरे श्रोते आहेत. माऊली नाही तर उगीच बहिऱ्या मुक्याची गोष्ट होऊ नये म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायला लावते. महानंदेची कथा चालू आहे. माता महानंदा ही देहविक्रीचं काम करत आहे. आलेला तिचा व्यवसाय आहे. तिच्या परंपरागत जो व्यवसाय तिच्याकडे आला त्या व्यवसायानुसार ती कार्य करत आहे. कारण माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी टाकलेली आहे, जरी स्वधर्म हा सांडतील तरी पापावर पडा होशील, आणि अपयश ते नवचेल कल्पांतवरी. बाबा तुला कल्पपर्यंत अपयश सोडणार नाही. आणि आपल्या जातीचा, आपल्या देशाचा आणि आपल्या धंद्याचा स्वाभिमान ठेव, आणि तेच तुझा स्वधर्म आहे. असा स्वधर्म जर तू सोडला नाही तरच तुला यश आहे. आणि स्वधर्म सोडून बाकीचं काही जरी केलं तर यश मिळणार नाही. जसं आपला स्वधर्म आहे, आपण मराठी आहोत, मराठ्याचा स्वधर्म आहे भूमी बीज नागर, यया भांडवलाचा आधार, घेऊन लाभ अपार मिळवणे सदा. शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. शेतकऱ्याच्या पत्नीने शेतात जायला कधीच लाजायचं नाही, कधीच लाजायचं नाही, कारण तो आपला स्वधर्म आहे. सज्जन कसायाचा काय धर्म होता? मांस विकायचं, मांस सज्जन कसायाचं. पण तरी त्यांनी तेच मांस विकत असताना देवाचं भजन केलं. आणि परमात्मा मांसाच्या तागड्याला जाऊन चिटकायचे का? तर सज्जन कसायाला भजनामध्ये सहज समाधी लागायची. हो, साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका मने उपाधी गेली त्याची. त्याची उपाधी देहरूपी उपाधीच जाते. मग तो देह भानावर राहत नसतो. कोणी 1 किलो मटण द्या असं म्हटलं तर ते 2 किलो टाकीपर्यंत सुद्धा सज्जन कसाई काहीच म्हणत नव्हते. पण देवाला पाहल्या गेलं नाही. देव 1 किलो म्हटलं की 1 किलोचा व्हायचा आणि तागड्याला चिटकायचा. हे देवाचं महात्म्य आहे. माऊली ऐसी या भक्ताचे घरी कामे न सांगता, काहीच सांगायचं काम नाही त्याला, तो सर्व काही करतो. सोख्या महाराच्या घरी गोधड्या धुतल्या, गोधड्या बाळून ते धुतले माऊली, आणि बाळांपण स्वतः केलं. हो, त्या देवाचा महिमा कोणीच जाणू शकत नाही. म्हणून तो अपार अनादी परमात्मा आहे. त्या अनादी परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेला आहे. त्याला काही नको आहे दुसरं. आपल्याकडून प्रेम हवाय देवाला. फक्त देवाशी प्रेम करा. आज मी या फुलांच्या हाराने वाकलेली आहे, कारण फक्त देवावरती प्रेम. भक्ती प्रेमाने
करुणा तया माझी. बाबा, भक्ती आणि प्रेम नसेल देवावर आणि किती ज्ञान प्राप्त करा, तो अहंकाराने मारल्या जातो. अहंकाराने. विषय रावणाचा आहे. देवावरती प्रेम नाहीये, देवावरती भक्ती नाहीये आणि ज्ञान एवढं आहे. चतुर्वेदी ब्राह्मण, चतुर्वेदी ब्राह्मण आहे, पण फक्त अहंकाराने गेला. तसं तुमच्या या लाडक्या लेकीला अहंकार येऊ देऊ नका, बस एवढीच कृपा करा. मला नम्रतेनं राहायचं खूप आवडते माऊली. कारण अरे मानवा, तुला किती सांगावं, गुरुचरणावर झुकून वागावं. कारण प्रत्येक जण इथे गुरु आहे, प्रत्येक जण इथे गुरु आहे. कारण जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. इथे प्रत्येक जण गुरु आहे. का आहे तर प्रत्येकाला वेगळा वेगळा एक गुण दिलेला आहे देवाने, आणि त्याचा तो गुण पाहिल्यानंतर आपण तो चांगला गुण त्याचा घ्यावा आणि आपण अनुकरण करावं चांगल्या गुणाचं. तसं महानंदा वेश्या आहे, पण वेश्या असून पतिव्रता आहे. तुम्ही म्हणाल वेश्या पतिव्रता कशी काय, तर ते शास्त्राने म्हटलेलं आहे तिला वेश्या आणि पतिव्रता. वेश्या असून पतिव्रता, नेमीला जो पुरुष तत्वता, तयाचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. बघा, एखाद्याने जर सौदा केला तिच्याशी 1 लाख रुपयाचा आणि त्याच्या बाद जर कोणी 10 लाख घेऊन आलं तरी ती सौदा करायची नाही. कारण हा देह मी एकाला विकलेला आहे. आता सौदागर तिच्याकडे आला. सौदागर म्हणजे परमात्मा. सौदागर ते नाही बरं पिक्चरातला सौदागर, ते नाही. आपला सौदागर म्हणजे देण्या घेण्याचा सौदा करतो तो परमात्मा, शिव तत्व. तो शिव आला आणि तिची परीक्षा घेण्यासाठी, परीक्षेचा सौदा करण्यासाठी सौदागराचं रूप घेतलं आणि तिला सांगितलं, मला 3 दिवस तुझा सहवास हवा आहे, माझी पत्नी बनशील 3 दिवसाची. तिने सांगितलं, काय देशील? याने कंकण काढून दिलं हातातलं, हिरे जडीत रत्न जडीत कंकण आहे. ते कंकण पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे कंकण पृथ्वीवरचं नाहीये, हे स्वर्गातली वस्तू आहे. याचा एवढा काही मी अथांग परिश्रमाने यांचं मन लुगरील आणि दुसरं याचं जे कंकणाचं दुसरं जोडीदार आहे ते दुसरं कंकण मी मागून घेईल, असा तिचा हेतू आहे. त्यावेळेला सौदा ठरला. सौदागर बसला महालामध्ये, तिच्या बसला. तिने मंचक सजवला. मंचकावरती परमात्मा पहुडलेले आहेत. पण त्यावेळेला परमात्म्याने आपलं आत्मलिंग काढलं. आत्मलिंग म्हणजे महादेवाची पिंड, जे आत्मरूपात परमात्मा जे भजन करतायत, ज्या शिवाचं ते शिव तत्व काढलं, तिच्या स्वाधीन केलं. सांगितलं, हे माझं आत्मलिंग आहे, मी झोपतानी जवळ ठेवत नाही, झोपतानी याला बाजूला ठेव आणि हे आजपासून तुझ्या हवाली आहे. 3 दिवस तू याचं रक्षण कर आणि जर याला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही, असं सांगितलं. त्यावेळेला तिने ते लिंग एका नृत्यगारात ठेवून दिलं. ज्या ठिकाणी तिचं नृत्य गायन व्हायचं त्या ठिकाणी तिने ठेवलं आणि कुक्कुट मरकट बाजूला बांधलेलेच होते. आता ती शयन कक्षात गेली आणि त्यावेळेला परमात्म्याने आग लावून दिली. देवानी स्वतःच तिच्या नृत्यगाराला आपल्या मनोमन आग लावून दिली. तिला उठवलं, हे महानंदे, अगं तुझ्या नृत्यगारामध्ये आग लागलेली आहे. ती गेली आणि पाहते तर खरोखर आग लागलेली आहे. मग तिने काय केलं, त्या कुक्कुट आणि मरकटाचे तावे तोडले आणि ते जंगलात पळून गेले. त्यावेळेला ती शांत झाली. बरं झालं माझे कुक्कुट मरकट वाचले. आणि येऊन आपल्या मंचकावरती बसली. त्यावेळेला तिला सौदागराने विचारलं, का ग माझं आत्मलिंग कुठं ठेवलं? त्यावेळेला तिने विचार केला, अगं बाई मी तिथेच ठेवलं. आणि पाहते तर आत्मलिंग जळून राख झालं. ते पाहिल्यानंतर सौदागराने सांगितलं, आता तुला सांगितलं होतं चांगल्या जाग्यावरती माझं आत्मलिंग ठेव आणि तू ठेवलं नाही, त्याचं रक्षण तू केलं नाही, म्हणून आता मला मरावं लागेल.
चल चितारच. उद्या सकाळी चिता रचायचा आदेश दिला आणि चिता रचायला सुरुवात केली आणि त्यावरती शिवतत्व म्हणजे परमात्मा जाऊन त्या चितेवरती झोपले आणि त्या आग लावून दिली आणि परमात्मा पाहता पाहता दग्ध झाले. स्वतःच ते घेतलेलं शरीर त्या ठिकाणी भस्म केलं. आता हे तिने पाहिलं आणि तिने विचार केला, मी 3 दिवस यांची पत्नी झाले होते आणि आता अशी प्रथा आहे या युगामध्ये की मला जर यांची पत्नी व्हायचं असेल, पती मेल्यानंतर पत्नीला जिवंत राहता येत नव्हतं. एक काळ असा होता पत्नीला सती जावं लागत होतं. जर तिला दिवस गेलेले असतील तर नाही गेली तरी चालेल, पण तिला जर मूलबाळ नसेल तर तिने पती सोबत दग्ध व्हायचं असतं. त्याचं कारण जितके अंगावरती रोम आहेत, आपल्या अंगावरती जितके केस आहेत, जितके रोम आहेत, तितके केस आपल्या अंगावरती जितके आहेत, किती आहेत आपल्या अंगावरती केस? सर्व केस किती असतील आपल्या अंगावरती? अंदाज 3.5 कोटी आपल्या एका देहावरती केस आहेत. माणसाच्या, स्त्रीच्या, सर्वांच्या तेवढेच केस आहेत. तितके केस, तितके 1000 वर्ष ती पतिव्रता पतीला घेऊन स्वर्गात बसते, असं त्या सती जाण्याचं महात्म्य आहे. म्हणून मला माझ्या पती सोबत सती जायचं आहे. मग तिची जी संपत्ती आहे तिनं दान दिली. ती संपत्ती तिने दान दिली. ब्राह्मणांच्या हाताने हजारो रुद्र करायला लावले आणि यज्ञ केला. आणि आता आपल्याला जाऊन चितेमध्ये आपल्या पतीसह जाऊन बसायचं आहे. या वेळेला तिने आपली चिता रचली पतीच्या चितेच्या बाजूला आणि पतीच्या चितेच्या बाजूला जाऊन आता तिला हा देह नष्ट करायचा आहे. त्यावेळेला काय झालं? शिव व्याघ्रांबर परिधान केलेले, हातामध्ये त्रिशूळ डमरू घेतलेला परमात्मा त्या ठिकाणी स्वयंभू रूपाने उभा राहिला. आणि जेव्हा चितेला आग लागली महानंदेच्या, त्यावेळेला तिला उचलूनच घेतलं आणि सांगितलं, धन्य आहेस ग तू पतिव्रते, तू धन्य आहेस. नेमीला जो पुरुष तत्वता, तयाचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. त्याचा दिवस सरला नाही तर तू दुसऱ्याला हे शरीर दिलं नाही. खरोखर तू धन्य आहेस. चल तुला कैलासाला नेतो. तिने सांगितलं, असं नाही न्यायचं. तुकोबाराय काय सांगतायत? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा मी ज्या कुळात जन्माला आलेली आहे त्या कुळाचा उद्धार कर. मला एकटीला नेऊन नाही चालणार. माझ्या बहिणी, माझे बंधू, माझी आई यांना सर्वांना घे. कारण वेश्येला वडील नसतात. वेश्या हा व्यवसायच असा आहे की त्या लेकरांना वडील नसतात, आईच असते आणि भावंड असतात. हे सर्व घे आणि त्यांना घेऊन कैलासाला ने. देवांनी सर्वांना पवित्र करून घेतलं आणि तिथे कैलासात नेलं आणि आपल्या गणामध्ये सामील केलं. महिमा आहे भक्तीचा माऊली. शिवभक्ती कोणत्याही तत्वाने करावी, शिवभक्ती कोणत्याही भावाने करावी. शिवभक्ती ही सदैव फळ देणारी भक्ती आहे. अशी शिवभक्ती या महानंदेने केली. आणि पुढे जे कुकुट मार्कट पळून गेलेले होते ते एका राजाच्या पोटी जन्माला आले. हे राजा अत्यंत सुशील असा राजा आहे आणि राजाच्या पोटी, प्रधानाच्या पोटी ते 2 मुलं म्हणून जन्माला आले. त्यावेळेला त्यांना राजाच्या मुलासारखं ठेवण्यात येत होतं, पण ते मुलं
ते शिंगार काढून टाकायचे आणि ते अलंकार वस्त्र दान द्यायचे आणि रुद्राक्षाच्या माळा घालायचे आणि व्याघ्रांबर नेसायचे, भगवं नेसायचे. हो, त्यावेळेला त्या वडिलांच्या लक्षात येत नव्हतं की हे मुलं असे का वागतायत. त्यावेळेला एक संत घरी आले आणि संत घरी आले की काय होतं माहितीये, पुण्य फळाला येतं. पुण्य पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. मौली संत भेटलं म्हणजे पुण्यफळाला येत आहे. राजांनी बसायला आसन दिलं आणि पराशर मुनीचं स्वागत केलं. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, बसा महाराज. आणि महाराज बसले, फुलांची शेष टाकली आणि त्यावेळेला मुलं समोर आले आणि विचारलं, महाराज आपलं भोजन वगैरे झालेलं आहे, आता मला एक सांगा, माझा मुलगा जो ज्याला राजश्री वस्त्र आणि राजश्री अलंकार घातले त्याला आवडत नाही आणि तेच राजश्री वस्त्र तेच राजश्री अलंकार ते दुसऱ्याला दान करतात आणि रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालतात, याचं कारण. त्यावेळेला ते म्हटले, महाराज ऐका राजेसाहेब, तुम्हाला सांगतो, हे जे मुलं आहेत हे मुलं म्हणजे पहिल्या जन्मातले महानंदेच्या नृत्यागारात बांधलेले कुक्कुट मरकट आहे आणि त्यांनी शिवतत्वाचं गायन केलं महानंदेने. ते तिच्या सोबत डुलले, नाचले. तिथं नाचल्याने फायदा काय आहे, राजाच्या पोटी जन्म माकडाचा, पहिल्या जन्मातलं माकड, पहिल्या जन्मातलं कोंबड, त्या कोंबडाचा आणि माकडाचा जन्म राजाच्या प्रधानाच्या घरी. का तर फक्त शिवतत्वाचं गायन चाललं असताना नाचल्याचं महत्व. आणि आता यांचा जन्म तुमच्याकडे झालेला आहे, यांचं अगणित असं पुण्य आहे, हे शिवभक्त आहेत आणि हे अशीच भक्ती करणार आहे. त्यावेळेला महाराज यांचं आयुष्य किती आहे ते सांगा. आता संतांना भूत भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही कळतात, पण ते सांगत नाहीत, कारण खरं पचत नाही. राजा मी सांगणार नाही, मी जर मी सांगितलं तर तुला खरं सहन होणार नाही. त्यावेळेला राजा म्हटला, हा तुमचा जो शिष्य आहे महाराज, हा खरं ऐकायला तयार आहे, सत्य ऐकण्याची सवय आहे मला, सत्य सांगा. त्यावेळेला सांगितलं, राजा ही जी तुमचे पुत्र आहेत, सुधर्मा नावाचा असा जो तुझा पुत्र आहे, याला आत्ताच्या आत्ता
म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले की याला मृत्यू आहे, मृत्यू योग आहे याच्या कुंडलीमध्ये आणि हा 12 वर्षात मरणार आहे. बर महाराज असं काय बोलताय हो? संत आल्यानंतर तर मंगल होत असते, तुम्ही अमंगल असं काय सांगताय? राजा तुला सांगितलं होतं खरं ऐकल्याची तुझी ताकद नसेल. त्यावेळेला राजाला मूर्छना आली, राणीला मूर्छना आली आणि तिथे पडले दोघं जण धाड दिशे. त्यावेळेला पराशर मुनीने आपल्या कमंडलूतलं पाणी शिंपलं आणि सांगितलं बाबा सावध हो, इथे कोणाचा कोणाशी नघडे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. बघ जसा नदीला पूर येतो आणि त्यात पुरसन अडकतं तसं हा तुमचा गोतुळ आहे, यामध्ये अडकून पडू नको, तुला शिवतत्वाला प्राप्त व्हायचं आहे. त्यावेळेला सांगितलं महाराज मग मी काय करू जेणेकरून माझा मुलगाही वाचेल आणि मलाही मोक्ष मिळेल, त्यासाठी सांगा. त्यावेळेला सांगितलं 1000 ब्राह्मण बोलव आणि रुद्रपाठ कर, रुद्राध्यायाचा रुद्रपाठ कर आणि रुद्रपाठ केल्यानंतर ते पाणी तुझ्या मुलाच्या अंगावरती शिंपड, तो मुलगा मेलेला जिवंत होण्याची ताकद आहे. कारण परमात्मा महामृत्युंजय एक परमात्म्याचं नाव आहे. मृत्युंजय हे परमात्म्याचं नाव आहे आणि तो परमात्मा मृत्यूवरती विजय करणारा आहे, म्हणून त्याला मृत्युंजय असं म्हणतात. मग त्याचा तू जप कर आणि ते बघ आत्ताच्या आत्ता मी इथून हलणार नाही, कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पराशर मुनी बसून राहिले आणि सर्व साधू संतांना आमंत्रण दिलं. ब्राह्मण रुद्र तिथं आले आणि ब्रह्मवृंदांनी रुद्रपाठ चालू केला. घटाघटामध्ये कळस लावले आणि ते हजारो घट त्या ठिकाणी ठेवले आणि रुद्रपाठ चालू असताना मुलगा मरून पडलेला आहे आणि त्या ठिकाणी रुद्रपाठ चालू आहे. त्यावेळेला काय झालं? पूर्ण झाला रुद्रपाठ, घट मोडला, पाणी शिंपलं आणि बाळ उठून बसलं. जसं झोपेतून बाळ उठावं तसं बाळ उठलं. त्यावेळेला सर्वांना जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं अत्यंत कठीण आहे, एवढा आनंद झाला. आणि मग त्या ठिकाणी आता सर्व ब्रह्मरुद्र बसलेले असताना तिथे नारद महर्षी आले. नारद महाराजांना विचारलं महाराज कुणी कुण आलेले आहात? ते म्हटले येत होतो स्वर्गातून, पण येताना मला एक अलौकिक दृश्य दिसलं. यमाचे जे दूत आहेत 4 दूत, त्या यमाच्या दूताला शिवदूत मारत होते. का मारत होते? तर सांगितलं सुधर्मा नावाचा जो राजपुत्र आहे त्याला तुम्ही न विचारता का आणलं? तो शिवभक्त आहे. शिवभक्ताला असं कोणी नेऊ शकत नाही. शिवभक्त हे कैलासात जात असतात, ते यमपुरीत जात नाही. तुम्ही कोणाला विचारून हे कार्य केलं? असं शासन यमदूताला शिवदूत करत होते. हे मी पाहिलं आणि चित्रगुप्तांनी त्या सुधर्मा नावाच्या पुत्राला, राजपुत्राला हजारो वर्षाचं आयुष्य दिलं. 1000 वर्ष आणि आता 1000 वर्षाचं आयुष्य दिलं. त्यामध्ये त्याला राज्यस्व भोगायचं आहे असं मी ऐकलं. तो पुत्र म्हणजे तुमचा पुत्र आहे. तिकडून बातमी आली आणि खऱ्याचं खरं पराशर मुनीच्या समोर झालं. आणि त्यावेळेला पराशर मुनी म्हणतायत बाबा शिवाचा आदेश जो असतो जीवाला, त्याच्यावरती जर जीव वागला त्याचा नाश कोणीच करू शकत नाही रे. बघ हे पराशर मुनी कोण आहेत? पराशर मुनी अत्यंत तपस्वी साधू आहेत, ज्यांनी वडाच्या बुंद्यात बसून तप केलं. वडाच्या झाडाला असा बुंदा असतो आतलं ते खोलीसारखं, त्याच्यामध्ये बसले आणि तप केलं. आणि ते तप केलं आणि ज्या वेळेला ती यमुना नदी ओलांडून जात आहेत त्यावेळेला एक कोळी, आदिरथ नावाचा एक कोळी, त्या कोळी जेवण करत होता. दुपारची वेळ होती जेवणाची आणि त्या कोळ्याला जेवणाची वेळ झाल्यामुळे तो जेवायला बसला. तेवढ्यात पराशर मुनी आले. पराशर मुनी म्हटले कोळी दादा मला नावेत बसून तिकडच्या तरावर न्या, मला जायचं आहे, घाई आहे. त्यावेळेला सांगितलं मी तर आता जेवायला बसलो, पण माझी जी कन्या आहे सत्यवती ती तुम्हाला घेऊन जाईल नावेमध्ये.
त्यांनी सांगितलं तिला ड्रायव्हिंग तर येते ना, नाहीतर बुडवल मला. नाही नाही, तिला खूप चांगली नाव हाकता येते, तिला तिच्यासोबत तुम्ही जावं. आणि पराशर मुनी नावेमध्ये बसले आणि ही कन्या, जिचं नाव मत्स्यगंधा आहे, पहिलं नाव मत्स्यगंधा, नंतर सत्यवती पडलं. मत्स्यगंधा ती नाव हाकत होती. आणि त्यावेळेला काय झालं, पराशर मुनीची दृष्टी तिच्यावरती गेली आणि तिचं अलौकिक सुंदर रूप पाहून तिला विचारलं, बाई तू खरंच कोळ्याची आहे का ग? तिने सांगितलं, हो मी कोळ्याचीच आहे. तिचा विचार केला, ज्ञानरूपी चक्षु उघडला आणि विचार केला, ही कोळ्याची असू शकत नाही, ही एका राजाची मुलगी आहे. आणि म्हणून तिचं भविष्य तिला सांगितलं. तिने चरणारविंदी दर्शन घेतलं, पराशर मुनीला नमन केलं. त्यावेळेला तिचा स्पर्श पराशर मुनीला झाला आणि पराशर मुनीच्या मनामध्ये कधी न येणारी काम वासना पराशर मुनीच्या मनामध्ये आली, तिच्याबद्दल वासना निर्माण झाली. त्यावेळेला पराशर मुनीला असं वाटलं की या नावेतून खाली नदीत उडी मारावी, पण हे काम वासना बरी नाही बाबा. कामाला भिताय संत, काम हा येडका मदन आहे, कधी धडक मारेल सांगता येत नाही. माऊली कामाने भल्या भल्याचा नाश केला. साधू पदाला पोचलेले मोठे मोठे महात्मे, ज्यांनी काम वासनेच्या आहारी जाऊन आपला सत्यानाश करून घेतला, काम वासना निर्माण झाली आणि त्यांनी आपलं मुख लपवलं. हे काय माझ्या मनात येत आहे, माझ्या मुलीच्या वयीची मुलगी आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात असं काय यावं. त्यावेळेला शिवाची आज्ञा झाली आणि शिवतत्वाने आकाशवाणीने सांगितलं, हे मुनी पराशर, तुम्हाला हिच्याशी अंगसंग करायचा आहे आणि हिच्याशी अंगसंग केल्यानंतर यातून जी संतती निर्माण होईल ती या जगाला मार्ग दाखवणारी संतती आहे. या जगाला मार्ग दाखवणारा एकच व्यक्ती आहे या जगात, सर्व लिहून ठेवणारा. तो कोण? व्यास महाराज. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैल्यपूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्ञानाचा दिवा लावणारा एक संत असा झाला की ज्याचा जन्म लग्नाच्या आधी आईच्या पोटातून झालेला आहे. म्हणून साधूचं पाहू नये कुळ आणि गंगेचं पाहू नये मूळ. गंगेमध्ये स्नान करावं आणि पवित्र व्हावं. सांगितलं तिच्यापासून असा मुलगा होणार आहे की जो या जगाला मार्ग दाखवेल. खरंच सांगा, हे ग्रंथ नसते तर असं आपण मंडप टाकून पारायण केलं असतं का? नाही. हे ग्रंथ जर व्यास महाराजांनी लिहिले नसते तर हे ग्रंथ की जे जे संत बोलले ते व्यर्थ गेलं असतं, जे जे देव बोलला ते व्यर्थ गेलं असतं. म्हणून व्यास महाराजांनी हे ग्रंथ करून ठेवले. उपकार आहेत जगावरती. माऊली म्हणतायत, व्यासाचा मागोवा घे तू आणि भाष्यकाराचे वाट पुसतू, अयोग्य ही मी पवतू के जाईल. बाबा मी व्यासांच्या मागे चाललेलो आहे. व्यासांनी कसा ग्रंथ केला, प्रत्येक 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. व्यास महाराजांनी वेदाचे खंड केले, 4 वेद त्याचे खंड केले, 18 पुराण 6 शास्त्र व्यास महाराजांनी केले. तसं मी काही ग्रंथ केले तर काय होणार आहे. म्हणून माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ केला. व्यास नावाचा मुलगा हिच्यापासून होणार आहे. त्यावेळेला शिवाची आज्ञा म्हणून मी सुद्धा त्या मुलीला आलिंगन दिलं. पण ती म्हटली, महाराज तुम्ही साधू आहात आणि मी एक कोळ्याची नादान मुलगी आहे, 16 वर्षाची मुलगी आहे. माऊली मला सोडा, माझ्याशी असा अंगसंग करू नका, माझ्या अंगाची दुर्गंधी येते. मी मत्स्यकन्या आहे, मासुळ्या पकडत असते, मासुळ्या, माझ्या अंगाची दुर्गंधी येते. हो महाराज माझ्या जवळ येऊ नका. त्यावेळेला आकाशवाणी झाली, ज्या वेळेला पराशर मुनी तुझा अंगसंग करतील, तुझ्या अंगाची दुर्गंधी नाही, तुझ्या अंगाचा सुगंधही 10-10 किलोमीटरवर तो सुगंध राहील. एवढा तिला आशीर्वाद मिळाला. आणि तुझ्यापासून जो मुलगा होणार आहे ते जगाला वाट दाखवणार आहे. पण तुला मुलगा झाला असं तुला सुद्धा समजणार नाही.
कारण ती एका घटीत ती घटना घडणार आहे आणि तुझं कुमारत्व जसंच्या तसं कायम राहणार आहे. तुझ्या कुमार्यत्वपणाला भंग होणार नाही. अशी आकाशवाणी झाली. त्या शिव तत्वाच्या अनुसार आम्ही अंगसंग केला. पण दिवसाचा वेळ आहे, दिवसाची वेळ आहे, दुपारची वेळ आहे आणि कोणी जर पाहिलं तर स्त्रीजवळ हे लज्जा नावाचा गहिना राहणार नाही. म्हणून त्यावेळेला धुकं पाडलं. धुकं म्हणजे धुई. ती धुई पाडली आणि त्या धुईने जवळच सुद्धा दिसत नव्हतं. अशा वेळेला तिला एक मुलगा दिला पराशर मुनीने आणि तो मुलगा शिवाच्या आदेशाने झाला. म्हणून तो पराशर मुनीने तो मुलगा स्वर्गात नेला. ताबडतोब एका मिनिटात ही घटना घडली. मुलगा ताबडतोब मोठा सुद्धा झाला आणि त्याला विचारलं, बाळा तुला आईजवळ राहायचंय का माझ्यासोबत स्वर्गात यायचंय? त्यांनी सांगितलं, बाबा मला तुमच्या सोबत यायचंय. लेकराला विचारा तुम्ही, आई आवडते का बाबा आवडतात? ते म्हणतात बाबा, कारण बाबा खायला आणतात. ते मुलगा म्हटला मला बाबा सोबत जायचंय. त्यावेळेला ती आई म्हटली, जा एरवी तरी तू इथं राहिला तर माझ्याकडे जनतेचं कलंकाचंच बोट येत आहे. पण बाळा हे लक्षात ठेव, ज्या वेळेला मला तुझी आठवण होईल त्यावेळेला तू माझ्याकडे आला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी होकार दिला आणि विद्या शिकण्यासाठी स्वर्गात वडिलांसोबत गेला. असं पराशर मुनी राजाला सांगत आहेत. राजा, जर शिवाज्ञा असेल तर व्यभिचार सुद्धा पुण्य ठरतं. पुण्य म्हणून या महानंदेचा व्यभिचार हे पुण्यात जमा झाला. बाबा, देव जोडे तरी करावा धर्म. तुकोबाराय म्हणतात, देवाची जर जोडणूक होत असेल तर हा धर्म केला तरी चालेल. बाबा काही हरकत नाही. म्हणून आता हा जो व्यास आहे, या व्यासापासून पुढे महाभारताची कथा चालू होते. महाभारतामध्ये जेव्हा ही सत्यवती झाली, तिच्या अंगाची दुर्गंधी गेली. त्याची आई जी मत्स्यगंधा होती, मासुळ्याचा वास तिच्या अंगाचा येत होता. आणि मासुळ्याचा वास ज्याचा त्याला येत नाही बरं, नेटून जाणाऱ्याला येतो. मासुळ्याचे दुकान पाहिले का आपण? त्याच्या जवळून जर गेलं तर असं वाटते नाकच दाबून जावं, एवढा खराब वास येतो. पण त्या लोकांना जे विकतात, त्याचा धंदा करतात, त्यांना वास येत नाही, दुर्गंधी येत नाही. त्यावेळेला उदाहरण पाहायचं झालं तर सांगू का एक उदाहरण? एक बाई होती आणि ती मासुळ्या विकत होती आणि तिची मैत्रीण माळकरी होती. तिच्याकडे ती गेली आणि तिला म्हटली, बाई अगं आता जरा समुद्राला पाणी आलेलं आहे, नदी आली आहे, मी तिकडे जाणार नाही, मी आजच्या दिवस तुझ्याच घरी राहते. ती म्हटली, राहा, बस तू माझी लहानपणची मैत्रीण आहे, आली बरं झालं. आणि फुलाचे हार तिच्या गळ्यात घातले, फुलाचं टोपलं. ती होती माळीन, तिच्या घरी फुलं होते, माळीन होती. आणि फुलाचं टोपलं तोडून आणलेले फुलं उद्या बाजारामध्ये न्यायचे आणि ते फुलं तिच्या जवळ ठेवले. घर लहानसं होतं, त्या घरात दोघी जणी झोपल्या. पण हिचा धंदा फुलाचा आणि हिचा धंदा मासुळ्याचा. आता ते मासुळ्या विकलेलं जे टोपलं होतं, जी पाटी होती, ते टोपलं तिने बाहेर ठेवलं आणि ते टोपलं तिच्या जवळ नसल्यामुळे ही झोपली माळीन. पण त्या मासुळ्या विकणारीला झोपच येत नव्हती. ती या डोंगावर त्या डोंगावर, या कडेवर त्या कडेवर व्हायला लागली. त्यावेळेला हिनं विचारलं, का ग मला तर मस्त झोप लागली, तू का झोपत नाही? तिने सांगितलं, माझ्या नाकात जोपर्यंत मासुळ्यांचा वास येत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही, माझं ते टोपलं घरात आणून दे. तेव्हा ती म्हटली, तुला झोप लागेल पण मला लागणार नाही, कारण मासुळ्याचा वास ज्याचा त्याला येत नसतो दुसऱ्याला येतो. अशी दुर्गंधी तिच्या अंगाची यायची. त्यावेळेला तिची ती दुर्गंधी गेली आणि तिच्या शरीराचा सुगंध येऊ लागला, कारण तिनं जगत कल्याणासाठी पुत्र दिला होता. व्यास महाराज या जगाचं कल्याण करायला आलेले आहे. म्हणून व्यासांना नमन करत असताना माऊली म्हणतात, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. मोठी बुद्धी असणारे व्यास महाराज, त्यांना मी नमन करतो. ज्ञानोबारायांनी म्हणावं, असे व्यास महाराज अतिशय पूजनीय आहेत.
जे महाभारत घडत असताना व्यास महाराजांनी आधीच आंधळ्या धृतराष्ट्राला सांगितलं, धृतराष्ट्रा सावध हो, तुझेच मुलं या महाभारताच्या युद्धात मरणार आहेत. पण त्याला समजलं नाही. म्हातारा सांगतो गण, पण ऐकते कोण? घर की मुर्गी दाल बराबर. व्यास महाराजांच्या कुळात नाही आंधळा धृतराष्ट्र, पण सांगितलं पण ऐकलं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कितीही सांगू जरी तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, मग रडत बसतील. मग त्याला आपण काय करणार? सांगितलं तर ऐकावं. काय ऐकावं म्हाताऱ्या माणसाचं? की त्यांनी त्या गोष्टीचे अनुभव घेतलेले आहेत, त्यांना ठोकरा लागलेल्या आहेत. ते जर बनत असतील या रस्त्याने जाऊ नका, तर त्या रस्त्याने आपण जायला नाही पाहिजे. तसं व्यास महाराजांनी सांगितलं, धृतराष्ट्र ऐकत नाहीये. पुढे महाभारत घडलं आणि पतिव्रतेच्या साडीला हात घातला. पुढची कथा माहित आहे, विषय महाभारताचा नाहीये. जेव्हा महाभारत लावाल तेव्हा महाभारत सांगू. आता शिवपुराण आहे बघा. पराशर मुनी आले आणि पराशर मुनीने सांगितलं, राजा शिव आज्ञेत प्रत्येक जीव वागत असतो. कोणाला वाटते मी करतो, पण तुम्ही काहीच करत नाही आहात. तुम्हाला प्रत्येकाला शिव आज्ञा आहे. शिव तत्व तुम्हाला अंतरातून आज्ञा करत आहे. आतूनच बुद्धी येते, असं कर, तसं कर, तसं कर, घर बांधू, बंगला बांधू, गाडी घेऊ, काहीतरी करू, काहीतरी करू, संतांचं पूजन करू, ही सुद्धा आतूनच बुद्धी येते, आतूनच. मग हे शिव तत्व आपल्याला आदेश करत असते आणि त्या आदेशावरती जीवाने वागायला पाहिजे सांगितलं. आणि मग या ठिकाणी जनाबाईचा अभंग लागू होतो. जनाबाई म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, उलट्याचं सुलट करतो. आमच्यासाठी नियम, आमच्यासाठी धर्म, आणि वेश्येला पहिला साला नेतो. वेश्येला पतिव्रता ती वृथा गुंतवली, वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. पतिव्रतेला सांगितलं, सासू सासऱ्याची सेवा कर, पतीची सेवा कर, शेतीची सेवा कर, तुझ्या मुलाची सेवा कर, आणि मर्यादेत वाग. तेव्हा तू वैकुंठाला जाशील, तेव्हा तू कैलासाला जाशील. आम्हाला पतिव्रतेला असं गुंतवून दिलं, आणि वेश्येने देहविक्रीचा धंदा केला तरी तिला कैलासाला नेलं. काय तुझा दरबार आहे रे, बरोबर न्याय खरा आहे तुझ्याकडे परमात्मा. असं कधी झालं, जेव्हा परमात्मा
जनाबाईच्या घरामध्ये दळायला गेले आणि तेव्हा देव म्हटले, जने रोज मी तुला दळू लागतो, पण आज मला खूप थकवा आला ग, जरा झोपू का? जनाबाई म्हटली, झोप माझ्या मांडीवर. परमात्म्याने मुंडकं मांडीवरती टाकलं आणि परमात्मा जे झोपले. जनाबाईने एवढ्या ओव्या गायल्या, पण देव उठायला तयारच नाही. आणि त्यावेळेला जनाबाईने देवाचे अलंकार चोरले सुद्धा नाहीत, तरी जनाबाईवरती खोटा आळ आला. देव घाई उठले आणि मंदिरात जाऊन उभे राहिले. गोदडी अंगावरती नेली, जनीची वाकळ अंगावरती नेली आणि देव उभे राहिले. त्यावेळेला सर्व पंढरपुराचे जे वासी आहेत ते म्हणतात, जनाबाईला पकडा, ह्या चुळावरती या जनीने चोरी केली. आणि त्यावेळेला जनाबाईने सांगितलं, मी चोरी नाही केली, तरी माझ्यावरती खोटा आळ चोरीचा घातला. आणि ती महानंदा, तिनं देहविक्रीचा धंदा केला, तरी तिला पतिव्रता म्हणून संज्ञा दिली. अरे बाबा, कीर्तिवान जो आहे त्याचा अपमान करतो, दरिद्री भाग्यवंत करतो. ज्याच्याकडे काहीच नसते, दरिद्री म्हणजे सुदामाला सोन्याचा गाव देतो. कीर्तिवान जो आहे त्याचा अपमान करतो. काय तुझा दरबार आहे, धुंद झालेला आहे बाबा. तो रावण, किती कीर्ती होती रे त्याची, किती वेळ येत होते त्याला, पण त्याला उतारं केलं, त्याला वासनेच्या हारी घातलं. आणि तुम्ही करता ते न्याय खरा नाहीये. तसं आमच्यासाठी नियम आहेत, आम्हाला मंत्र आहेत. आपला मंत्र द्यायचाच राहिला. मंत्र देऊ का? हा, घ्या एकदा मोबाईल काढा, मंत्र देते. मंत्र असा आहे, नंदी नंदी नंदीश्वरा, नंदी नंदी नंदीश्वरा, पाणी घालते परमेश्वरा. नंदी नंदी नंदीश्वरा, पाणी घालते परमेश्वरा. नंदीची भिजे पाठ, तीर्थ घडती 360. आलं? नंदी नंदी नंदीश्वरा, पाणी घालते परमेश्वरा. नंदीची भिजे पाठ, तीर्थ घडती 360. पाणी घालते महादेवा, पाणी घालते सदाशिवा. पाणी घालते महादेवा, पाणी घालते सदाशिवा. पत्रिका बेलाची, पूजा तांदळाची, 33 कोटी देवांना माझा नमस्कार असावा. आणि मारुतीला दर्शन घेत असताना म्हणायचं, मारुती हिरा, मस्तकी तुरा, गुलाबाच्या फुला, अंजनीच्या मुला, आणि दर्शन द्या मला, असं म्हणायचं मारुती राहायला. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना म्हणायचं, आदित्यस्य नमस्कारू ये कुर्वन्ति दिने दिने, जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम न उपजायते. ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम खगाय नमः. येत असतील तर 12ही नावं घ्या, नाहीतर 3 घेतले तरी पुरेसे आहेत. सूर्यदेवाला पाणी देताना, अर्घ्य देताना, तुळशीला पाणी घालताना मंत्र सांगते, ऐका. तुळशी ग माता तू पतिव्रता, उभी गांगणात. तुळशी ग माता तू पतिव्रता, उभी गांगणात. घालीन पाणी लागीन चरणी, पूर्वी माझ्या मनातला हेत, पूर्वी माझ्या मनातला हेत, असं म्हणायचं. आणि सकाळी उठल्या असे मंत्र म्हणायचे असतात. सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. त्यानंतर भूमीवर चरण ठेवायच्या आधी एक मंत्र म्हणायचा, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्ने नमस्तुभ्यम, पादस्पर्श शभस्व मे. हे देवी माय, मला क्षमा कर. आणि तुमच्या किचन मध्ये म्हणजे स्वयंपाक खोलीत जो मंत्र लिहून ठेवायचा तो मंत्र सांगते, ऐका. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती, भिक्षाम देहि च पार्वती, असा हा मंत्र आहे. स्वयंपाक खोलीत, नहानीमध्ये, बाथरूम मध्ये मंत्र लिहून ठेवायचा. तो म्हणजे गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीन कुरु. आणि देवपाठामध्ये मंत्र लिहून ठेवायचा, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने.
प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा जो मंत्र आहे, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, हा मंत्र 8 वेळा जर म्हटला आणि नंतर आपण घराच्या बाहेर पडलो तर ऍक्सिडेंट होणार नाही, अपघाती मृत्यू होणार नाही. म्हणून हा मंत्र अत्यंत जरुरी आहे. त्यानंतर आपण जेव्हा मूर्तीला स्नान घालतो, देवाच्या मूर्तीला, जो देव असेल त्या मूर्तीचं तीर्थ घेताना म्हणायचं, मंत्र सांगते त्याचा, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णु पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम, जठरे धारयाम्यहम. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम शिव पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम, जठरे धारयाम्यहम. कोणत्याही देवाचं नाव घेऊ शकता. शिवाचं तीर्थ घेत असाल शिवाचं नाव घ्या, विष्णूचं घेत असाल विष्णूचं नाव घ्या. प्रत्येक देवाचं नाव बदलू शकते पण मंत्र बदलणार नाही. ओम कृष्णाय वासुदेवाय हा मंत्र जर म्हणून आपण घराच्या बाहेर गेलो तर आपला अकाल मृत्यू होणार नाही. आणि रोज जर आपण तीर्थ घेतलं, पूजा करून परमात्म्याचं एक थेंब का घ्यालं तरी सुद्धा आपला अकाल मृत्यू होणार नाही, याची व्यासपीठातर्फे मी गॅरंटी देते. अनुभव आहे. माऊली या ठिकाणी परमात्म्याची पूजा केल्याने असे मंत्र मिळतात आणि अशा मंत्रात खऱ्या भक्ताला देव गुंतवतो. आणि ज्याचं पहिलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे, वेश्यागणिकाला सत्य लोकाला नेलं ते पहिल्या जन्मातलं पुण्य आहे. राघव राघव म्हटलं तिचा उद्धार झाला राघव नावाने, कारण कौसल्या माता देवाला राघव म्हणून आळवत होती. इकडे महानंदेचा जो उद्धार झाला तो सुद्धा वेश्याचा व्यवसाय असताना सुद्धा शिवतत्वाने उद्धार केला. असा परमात्मा दयाळू आहे आणि तो दिनांची माऊली आहे. म्हणून तर आपण त्याला तुकोबराय म्हणतायत, नामदेव महाराज म्हणतायत ती दिनांची माऊली. परमात्माला दिन खूप आवडतात आणि दिनावरती त्याची अत्यंत कृपा असते. म्हणून इथं शहाणं व्हायचंच नाही. आपल्याला जर काही आलं तर मला येते असं म्हणायचंच नाही, दिन होऊन राहायचं. दिन होऊन आणि दिन होऊन जर आपण राहिलो तर दिनांचा दयाळ परमात्मा आपल्यावरती दया करतो आणि त्याला दयेचं पात्र बनवतो. माऊली या ठिकाणी ही कथा वेश्यागणिकाची आहे, पण दुसरी कथा अत्यंत पवित्र पतिव्रतेची कथा आहे. जी कथा शिव महापुराणामध्ये आलेली आहे. दत्तगुरु यांचा जन्म एका पवित्र आईपासून झालेला आहे आणि तो जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण कोणतं आहे सांगा बरं जरा. दत्तगुरु कुठे जन्म झाला? दत्तगुरु वा माहूरला जन्म झालेला आहे माझ्या परमात्म्याचा. आणि तो दत्तगुरु म्हणजे कोण आहे माहिती आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. माऊली हे दत्तगुरु असे आहेत या जगात. नुसतं दत्त कोणी म्हणतं का दत्ताला?
दत्त कोणी म्हणतं दत्त गुरु हे सर्व जगाचे गुरु आहेत, सर्व जगाचे. कारण त्यांनी ज्याच्याकडून जो गुण भेटला तो गुरु केला आणि या जगाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. कारण गुरु विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. तुम्ही किती शास्त्र वाचा, तुम्ही माळ घातली नाही आणि तुम्ही जर गुरु केला नाही, तुम्ही कितीही शास्त्र वाचा आणि कितीही अभ्यास करा, कितीही नाम घ्या, ते व्यर्थ आहे, व्यर्थ. जसं कुमारिकेने पतीचं नाव घेणे व्यर्थ आहे, कारण पती ठरलाच नाही. नाव कसं घेणार? तिरंगी झेंड्याला 3 रंग असतात, तिरंगी झेंड्याला 3 रंग असतात आणि कन्याकुमारीने नाव घेत नसतात. सोपं आहे. तिला नाव घ्यायला जमत नाही, कारण ती घेईल कोणाचं नाव? ती एकाची कोणाची झालीच नाहीये. आणि जेव्हा ती एकाची झाली त्याचं नाव ती किती हजारो लोकात घेऊ शकते. जसं मी घेत असते. घेऊ का? बरं दादा घेते, मला आवडते नाव घ्यायला. हा एकादशीचा, त्याच्यामुळे दादा घेते. पंढरीचा पांडुरंग विटेवरी उभा, पंढरीचा पांडुरंग विटेवरी उभा, कटेवरी हात आणि संतोष पाटलाची आहे मला परमार्थामध्ये साथ, परमार्थामध्ये साथ. ते घेतलं होतं का त्या दिवशी? घेतलं होतं का? जाऊ द्या, आउट गेला बॉल आपला. तर परत टाकू, एक टाकू का? हा. मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला, मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला. संतोष पाटला सारखे पती दिले, अखंड सौभाग्य दे मला, अखंड सौभाग्य दे मला. हे नाही ना घेतलं? बस मग ऐका, जसं पती नसताना पतीचं नाव घेणं व्यर्थ आहे, तसं गुरु नसताना जप व्यर्थ आहे. तुम्ही किती देवाचं नाव घ्या, फायदा होणार नाही. आणि गुरु करायचा आहे, पण गुरु ज्ञानी असावा, गुरु दयाळू असावा आणि गुरु अहंकार रहित असावा, असा गुरु करावा. आणि मग तो गुरु करण्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही, आपल्याला फक्त परीक्षा करण्याची गरज आहे. गुरुची परीक्षा घ्या पहिले आणि मग आपण गुरु करा. गुरु करना जान के और पाणी पिना छान के. नेहमी बाळूनच पाणी प्या. आणि गुरु असा जाणून करा की तो लोभी तर नाही ना, तो व्यभिचारी तर नाही ना, तो गुरु अत्यंत पवित्र आणि नामनिष्ठ असला पाहिजे. त्या गुरुच्या हाताने माळ घाला आणि आपल्या गळ्यात एकदा डोरलं घातलं की मग कधीच म्हणायचं नाही हे घे तुझं डोरलं, तुझं माझं सरलं, असं कधी म्हणायचं नाही. आपण घरी जर भांडण झालं तर कधी कधी म्हणतात बाया, आपल्या वाशिमच्या नाही बरं, तिकडं आमच्या धाकलवाडीच्या म्हणतात, हे घे तुझं डोरलं, तुझं माझं सरलं. एक बाई म्हणत होती आमच्या गावात, आता तिला साडीच नाही आणली सक्रातीला, म्हणून ती तशी म्हणू लागली. मी म्हणलं अगं असं सरत नसतं, ते तसं नाही सरत. बघा, या परमात्म्याला एकदा जाणण्यासाठी गुरु अत्यंत जरुरी आहे. जसं 2 जीवाचं मिलन करून देण्यासाठी सोयरिकीत मधात्री जरुरी आहे. सोयरीक करणारा मधात्री, त्याची इतकी वरवर करतात दोन्ही पार्ट्या, एवढी वरवर करतात, तिकडं गेला की मान, तिकडं गेला की मान, तिकडं गेला की मान, तिकडं गेला की मान. आणि एकदा का लग्न लागलं त्याला कोणी विचारत, त्याच्या पत्नीला 2-2 मुलं असतात, नवरीकडून मूळ, नवरदेवाकडून मूळ, दोन्हीकडे आहे म्हणे आणि दोन्हीकडून साड्या घे. त्याला इतकी वरवर, त्याला वाटते मी आहे तर कोणीच नाही, मी आहे तर कोणीच नाही. पण खऱ्या अर्थाने 2 जीवाचं मिलन झालं की त्याचं काम सरलं. कारण दोघात तिसरा आणि आता सर्व तिसरा. आता काय याचं काम नाही. तसं जोपर्यंत देवाचं शिवाचं आपलं मिलन होत नाही तोपर्यंत असा गुरु आमच्यासारखा एखादा मधात पाहिजे, जो त्याला भेटवून देईल. त्यातून तुमचं मिलन झालं की मग आमचं काही कामच राहत नाही. कारण देव पहावयासी गेलो तिथे देवाची होऊनी, मग तिथे मिलन झालं शिवाचं आणि जीवाचं. हे जीवाचं आणि शिवाचं मिलन हवं म्हणून माळ घाला आणि त्या परमात्म्यापर्यंत पोचा. माऊली, माळीची लाज धरू नका,
जसं आपल्या गळ्यामध्ये डोरलाय त्याची लाज आपल्याला वाटत नाही, तसं त्या माळीची लाज वाटू देऊ नका. आपण हिंदू आहोत, हिंदू. आपली संस्कृती ही संतांनी जोपासलेली संस्कृती आहे. मग आपण इथे लाजायचं नाहीये. इथं परमार्थाचा माजून करायचा आहे आणि संसार लाजून करायचा आहे. संसारात लाजा, परमार्थात लाजण्याची काही गरज नाही. मग त्या ठिकाणी गुरुत्व ज्यांच्याकडे जातं ते तिन्ही देवाचा एक ठसा झाला, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि त्या आईच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. तिची आई या पृथ्वीवरती इकून साळ टाकत जायची, आडवटीला साडी घ्यायची, इकून साडी पेरत जायची, तिकून साडी सोंगत यायची आणि साडी तिला काढल्या की ताजा भात पतीला द्यायची. अशी महान पतिव्रता आहे. काय आहे तिचं नाव? वा, आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना हे माहितीच असायला पाहिजे की अनुसूया माता ही आमची दत्तगुरूची आई आहे, ही आमची आदर्श देवी आहे. कारण तिची कीर्ती इथं नाही राहिली, तिची कीर्ती स्वर्ग, सत्यलोक, कैलास लोकांपर्यंत पोहोचली. आणि त्यावेळेला स्त्रीचं जीवन ज्या वेळेला प्रगतशील होतं त्यावेळेला तिची प्रशंसा करणारे कमी आणि तिच्यावरती जळणारे जास्त होतात. कारण स्त्रीची प्रशंसा कोणी करू शकत नाही, स्त्रीची तरक्की कोणी पाहू शकत. अहो, कधी कधी असं पाहायला मिळतं की काही महिला जर सक्षमपणे पुढे जात असतील तर त्यांचे पतीच त्यांना आवर घालतात आणि मागे वळतात. नाहीतर अशा किती महिला आहेत की ज्यांच्यामध्ये चांगले चांगले गुण लपलेले आहेत. अशा काही महिला गायन करतात की कोकिळा मुखी राहावी तिच्या पुढे, एवढं सुंदर गायन आहे, पण तिला घराच्या बाहेर निघायला चालत नाही. शासन आहे, पारतंत्र्य आहे. पण खरोखर भाग्य आहे माझं की माझे मालक खाली बसतात आणि मी वर बसून व्याख्यान करते, ते ऐकतात. पहिली कथा सांगू तुम्हाला. पहिले जेव्हा मी सत्यनारायण घरी करायची तेव्हा आम्ही दोघं पूजेला बसायचो आणि त्यावेळेला 5 अध्याय सत्यनारायणाचे घ्यायचे, तोपर्यंत त्यांना झोप यायची. मी म्हटलं, अहो झोपू नका, हे बाया हसतील तुम्हाला. मग मी हातावरती तांदूळ द्यायची आणि असे असे करायला लावायचे, तेव्हा त्यांना झोप येत नव्हती. कारण कथेमध्ये मोक्ष रेषावर आल्याशिवाय कथा देव ऐकू देत नाही. आता 360 कीर्तन आणि कमीत कमी 11 शिवपुराण, 21 भागवत झालेले आहेत. ते सर्व त्यांनी श्रवण केले बसून. महिमा का तर आता मोक्षाच्या रेषेवर आलेले आहेत. तसं या ठिकाणी जो कोणी विरळ आहे, तुकोबाराय म्हणतात, विरळ आहेसा कोणी तुका त्याची लोटांगणे. मी त्याच्या चरणावर लोटांगण घ्यायला तयार आहे, जो देवाचं नाम ऐकतो आणि तेही गुरु करून. तर गुरु जगद्गुरु या ठिकाणी जन्माला आले. अनुसूया मातेची परीक्षा पाहण्यासाठी तिने देवांनी पाठवलं. आले माहूरगडाला आणि सांगितलं, देवी भिक्षाम देही. आणि तिला भिक्षा मागितली. त्यावेळेला तिने सांगितलं, बसावं शिवयोगेश्वर, काय पाहिजे ते सांगा. त्यावेळेला सांगितलं, आमच्या जवळ जे साहित्य आहे त्याचा भात करून पाहिजे. आणि साहित्य काय आहे? गारी वेचून आणल्या नदीतून येताना गारीचा भात करायचा आहे. पण चुलीत विस्तव न घालता पायाची चूल आणि सूर्याची अग्नी यावरती आम्हाला भात पाहिजे. त्यावेळेला सूर्यदेवाला पतिव्रतेने जर आज्ञा केली तर सूर्यदेवाला तपावं लागतं. बावली सूर्य 21 कळ्या तपायचं सांगितलं आणि पायाची चूल केली, गारीचा भात केला. आणि आता समोर गेली आणि घ्या महाराज बसा, जेवायला बसा. 3 जण शिवयोगी आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, देवी पण आमचं एक चुकलं, आम्हाला लक्षच नाही राहिलं. आम्ही असं वस्त्रानं भोजन करत नसतो. वस्त्र हे सुचिरभूत नसतात. वस्त्र सुचिरभूत नसल्यामुळे आम्हाला लग्न भोजन हवंय. त्यासाठी तू आता तुझ्यातर्फे आम्हाला साळीचा भात करून दे. तिकून साळी पेरत जा, तिकून साळी टाकत ये, सोंगत ये, पण साळे उखळात घालू नको आणि मुसळाने काढू नको. असा भात हवाय. त्यावेळेला
तरी सुद्धा सती परीक्षा द्यायला तयार झाली आणि आता आरवतीला साडी घेतल्या, साडी पेरत गेली आणि तिच्याच मागे साडी उगवत गेल्या. साडीला साडी धरल्या आणि तिकून साडी सोंगत आली. साडीच्या सडकल्या साडीचा गंज केला आणि चिमण्यांना आवाज दिला. हे चिमण्यांनो, हे पाखरांनो, या आणि दाना न खाता माझ्या अतिथीला भोजन द्यायचंय, मला साडी सोडून द्या. साडी सोडल्या आणि आता पतीला विचारायला गेली, महाराज आपल्याकडे अतिथी आलेले आहेत. ते अतिथी म्हणतायत की मला नग्न भोजन दे. तुम्ही घरी नाही आहात, तुम्ही इथे गंगेवरती बसलेले आहात आणि त्यांना नग्न भोजन मी कसं देऊ. त्यावेळेला सांगितलं, अतिथीला ओळख आणि भोजन दे. अतिथी देवो भव, अतिथी हा देव असतो. अतिथीला दुश्मन आला घरा त्याचा आदरमान करा. जो दुश्मन जरी आपल्या घरी आला त्याचा आदरमान केला पाहिजे. कारण माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतायत, अपमानी दे अतिथी नेय सकळ सुकृताची संपत्ती. अतिथीचा जर अपमान झाला सर्व पुण्य अतिथी घेऊन जातो. म्हणून अतिथीची पूजा अत्यंत जरुरी आहे. मग त्याची पूजा कर जा आणि त्यांना ओळख आणि त्यावेळेला खरी जर पतिव्रता असेल त्यांची सेवा कर. त्यावेळेला गेली आणि पाहिलं निहारून आणि खरोखर तिन्ही देव जैसे ब्रह्मांडीचे ठसे, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, आमुनी वचने मनाहे गुरु दिसले. तिन्ही देव एकत्र तिला दर्शन देत आहेत. त्यावेळेला ठरवलं, मम मन असेल निर्मळ, माझ्या पतीचे जरी असेल तपोबळ, तरी काय करील मनमथ खळ, अतिथी केवळ बाळे माझी. माझं मन जर खरोखर निर्मळ असेल, माझे पती जर अत्यंत तपस्वी असतील, त्यांच्यावर तप असेल, तर मनमथ नावाचा खळ काय करणार आहे. मनमथ म्हणजे कोण आहे माहिती आहे? मनाला घोळसणारा येडका, त्याला मदन म्हणतात. मदन, तो मदन काय करणार आहे, तो कामदेव काय करणार आहे. माझं मन जर निर्मळ आहे तर हे माझे बाळ आहेत आणि बाळ म्हणून आई त्याच्यासोबत कसाही व्यवहार करू शकते. मग सोडली, सर्व वस्त्र सोडले, अंगावरचे वस्त्र काढले, बाजूला टाकले आणि आता साळीचा भात अक्षय पात्रामध्ये बनवला आणि आता टाकलं बसायला, चला जेवायला. त्यावेळेला पाणी शिंपून आतमध्ये गेली होती भात आणण्यासाठी. तोपर्यंत पाहिलं तिन्ही देव बालक झाले, बालक अजान बालक झालेले आहेत. आणि ते छोटेसे लेकरं पाहिले ना माऊली, कोणाला सुद्धा प्रेम येईल. ती तर आई आहे, तिला प्रेम आलं आणि आतून 32 धारा दुधाच्या फुटल्या आणि आता ओसंडून पाना वाहत आहे. अगात तानयाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुणवटे, पर्यंतयाचे. जैसा का स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाची. माऊली, तिला प्रेम ओसंडून व्हायला लागलं. एक घेत आहे, एक बाजूला करत आहे, एक घेत आहे, एक बाजूला करत आहे. तेवढ्यात पतिदेव आले. पतिदेव म्हणतायत, अनुसूया काय चाललेलं आहे. अहो महाराज, 3 मुलं झालेले आहेत, 3 मुलं. आज माझ्या भाग्याला पारावार नाही. कारण स्त्री पूर्ण कधी होते, जेव्हा तिला एखादं मूल होतं, ती आई बनते. आपली आई आपल्याला किती प्रेम करते हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आई बनत नाही. हे आहे. कारण आई किती सांगते मुलाला, अरे बाळा असं करू नको, तिथे जाऊ नको, अरे बाळा असं करू नको, तिथे जाऊ नको, पण आपण ऐकत नाही. पण जेव्हा आपला तोच कळवळा आपल्या मुलांबद्दल असतो
तेव्हा आपल्याला कळतं मी जे सांगत आहे ते अंतःकरणातून सांगत आहे आणि ऐकायला पाहिजे, पण ते ऐकत नाही. तसं या ठिकाणी कळवळ आलेला आहे, दुधाच्या धारा फुटलेल्या आहेत आणि त्यावेळेला त्या पतिव्रताच्या जगामध्ये स्वतःला पतिव्रता मानत होत्या त्या लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती, सावित्री या 3 देव्या तिथे खाली आल्या आणि आपल्या पतीची मागणी करतायत. आई, तू मोठी आहेस, तू भूमीवरती आली म्हणून भूमीचा भूभार हलका झाला आणि तुझ्यामुळे पुण्याची प्रगती होत आहे. हे जगदंबे, पतिव्रतेचा खांब या जगाला आहे. माऊली, जाणाऱ्या येणाऱ्याकडे बघू नका, मी जीव तोडून कथा सांगत आहे, माझ्याकडे बघा. जर ओठाकडे तुम्ही बघलं तर कथा तुमच्या लक्षात येईल. तिने सांगितलं, मला तू खरोखर मान्य आहे की तू पतिव्रता आहेस माऊली, मला तू एक काम कर, मला तू फक्त आमचे पती निवडून दे. तिने सांगितलं, आई, तुम्ही तर मोठ्या मोठ्या देव्या, तुम्ही घ्या तुमचे पती निवडून. आणि त्या जवळ जायच्या आणि आपले पतीच ओळखायला नाही यायचे, त्या परत परत यायच्या आणि आता अनुसूयाला शरण आल्या. ही सुद्धा शिवलीला आहे, शिवलीला परमात्म्याची लीला आहे. त्यावेळेला तिला शरण गेली आणि तिन्ही देव्यांना आपापले पती ओळखून दिले. कथा सर्वांना माहिती आहे, शॉर्टकट घेते थोडी, कारण चला बाई चला लग्नाला चला, चला बाई चला लग्नाला चला, लग्नाची घाई झालेली आहे जरा. बघा, आता पती ओळखून दिले, त्यावेळेला देव भेटले वरदान भेटलं नाही असं कसं होईल. त्यावेळेला देवांनी वरदान मागायला सांगितलं, माग आई, तुला काय वरदान हवंय. आता आई लेकराच्या बदल्यात काय घेईल हो दुसरं. तिने सांगितलं, दुसरं काही नाही, तुम्हीच बालक म्हणून हव्यात. त्यावेळेला तथास्तु म्हटलं आणि तिन्ही देवामध्ये एक रूप धरून दत्तात्रयांचा जन्म झाला. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. ज्या गुरुने या भूमीचं विचरण केलं, निर्द्वंद्व निशंक विचरता मही, सुखानंद हृदयी सुख आणि आनंद प्रत्येक हृदयात स्थापित करण्यासाठी दत्त गुरु भूमीवरती फिरतायत. कारण दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो. या ठिकाणी या आणि माझी भेट घ्या. प्रत्येक जीवाला दत्तगुरूची आस आहे. दत्तगुरूच नाही, आणखी 2 मुलं तिला झाले. अनुसूया माताला आणखीन 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे चंद्र, चंद्र म्हणजे ब्रह्मदेव. एकाचं नाव आहे दुर्वास मुनी. दुर्वास मुनी सुद्धा महादेवाचा अवतार आहे. पण या तिन्हीचा सुद्धा अंश या दत्तगुरूत आहे आणि जास्त अंश विष्णूचा असल्यामुळे हे शांत स्वरूप आहे. शांताकारम भुजगशयनम असं परमात्म्याचं हे स्वरूप या ठिकाणी आलं. आणि ते दत्तगुरु आद्यापी सुद्धा पृथ्वी सोडून कधी गेले नाही. जसे हनुमंतराय पृथ्वी सोडून गेले नाही, तसं दत्तगुरु कधी जाणार नाही. दत्तगुरु आता सुद्धा कोल्हापूर म्हणजे करवीरपूर मध्ये जातात आणि भिक्षा मागतात. कोल्हापुरामध्ये दुपारी 12 वाजता कोल्हापुरातल्या बाया दुपारी झोपत नाही. का झोपत नाही? अतिथी जर दारी आला तर दत्तगुरु वापस गेल्याचं पाप आपल्याला लागेल. दत्तगुरु ज्ञानरूपी भिक्षा मागतायत आणि सिद्ध अन्न खातायत माऊली. त्यावेळेला दत्तगुरु आपल्याकडे येतील म्हणून त्या झोपत नाहीत. कारण ऐसा येई बा दिगंबरा, साई दिगंबरा, अक्षय रूपावतारा, सर्वहिया पकतू श्रुतिहारा, अनुया कुमारा. ऐसा येई बा दिगंबरा, दिगंबरा, अक्षय रूपावतारा, सर्वहिया पकतू श्रुतिहारा, अनुया कुमारा. ऐसा येई बा
मानकरी, या ठिकाणी बबनराव जितकर, संतोष भाऊ जितकर, समाधानजी जितकर, संतोष भाऊ मार्कंडे आणि नामदेव राव वानखेडे, मापारी सर, देवकाबाई काळबांडे, श्रीकृष्ण शिंदे, कदम मॅडम आणि पंजाबराव ठाकरे, भागीरथीबाई ठाकरे आणि कैलास भाऊ इडोळे, सचिन भाऊ इडोळे आणि मोठेताई चहा देत आहेत, दंडेताई चहा देत आहेत. सर्वजण चहाचा आनंद घ्या आणि साबुदाण्याची उसळ सुद्धा आहे. लक्षात ठेवा, असं नाचा दणकावून लग्नात की भूकच लागली पाहिजे. उद्या जेवण आहे बरं लग्नाचं, उद्या आज नाही. आज उसळ आहे साबुदाण्याची. नाव बरोबर घेतले का? बरोबर घेतले का? काही चुकले? बरोबर. बरं, आता 10